ओठांची चंद्रकोर खोल चांदणी खळी आम्ही तोल काळजाच्या घर पहाटच्या मोह मोह तू केशरात केशरात तू. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत आपल्या आजच्या एका नवीन एडिटिंगच्या व्हिडिओमध्ये. जसं की मित्रांनो तुम्ही सुरुवातीला व्हिडिओ बघितला असेल, तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओमध्ये मी जेवढंही मटेरियल यूज केलेलं आहे ते तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, तिथून तुम्ही इझिली घेऊ शकता. आणि तुम्हाला मटेरियल घेताना काही प्रॉब्लेम येत असतील तर तुम्ही मला इंस्टा पेजला DM करू शकता. तसेच मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा तुम्हाला सर्व काही मटेरियल दिलं जातं, तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन होऊ शकता. तर मित्रांनो जराही उशीर न करता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो तुम्ही सर्वात आधी काय करायचे, जे काही पिकआर्ट ॲप्लिकेशन आहे त्याला ओपन करायचं आहे. ओपन केल्याच्या नंतर प्लसच्या बटनावरती क्लिक करायचं, एडिट फोटोमध्ये यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो इथून तुम्ही तुमचा फोटो ॲड करून घ्यायचा आहे. फोटो ॲड केल्याच्या नंतर मित्रांनो काय करायचं, रिमूव्ह बिगवरती क्लिक करायचं आहे. रिमूव्ह बिगवरती क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो जे काय आपल्या फोटोचं बॅकग्राऊंड आहे ते रिमूव्ह होऊन जाईल. त्यानंतर काय करायचं, इथं सेव्हच्या बटनावरती क्लिक करायचं आहे. सेव्ह बटनवरती क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो डनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर जो काही आपला फोटो आहे तो डाउनलोड होईल. त्यानंतर काय करायचं मित्रांनो, आता जे काय मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रीसेट लिंक दिलेले आहेत बिटमार्क आणि शेक इफेक्टच्या, त्या लाईट मोशनमध्ये इनपुट करून घ्यायच्या. त्यानंतर प्रोजेक्टमध्ये यायचं आहे. त्यानंतर जे काही आपला बिटमार्क प्रोजेक्ट आहे त्याला ओपन करायचं आहे. ओपन केल्याच्या नंतर इथं बघू शकता मित्रांनो, मी इथं तुम्हाला काही लिरिक्स आणि काही ग्रुप्स ॲड करून दिलेले आहेत. तर तुम्ही सर्वात आधी काय करायचे, सुरुवातीला यायचे, ग्रुपवरती क्लिक करायचे, एडिट ग्रुपमध्ये यायचे. त्यानंतर इथं तुम्हाला 4 ग्रुप दिसतील. आता या 4 ग्रुपमध्ये तुम्हाला फोटो लावायचे. त्यासाठी काय करायचे, कोणत्याही एका ग्रुपवरती क्लिक करायचे, एडिट ग्रुपमध्ये यायचे, प्लसच्या बटनावरती क्लिक करायचे आणि मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचे. त्यानंतर इथून तुम्ही तुमचा फोटो ॲड करून घ्यायचा आहे. फोटो ॲड केल्याच्या नंतर ग्रुपच्या शेवटी यायचं आहे, जे काही फोटोच्या समोरील खाली जागा आहे त्याच्यावरती क्लिक करून ठेवायचं आहे आणि फोटोला ग्रुपच्या खाली घ्यायचे. त्यानंतर फोटोवरती क्लिक करायचे, मूव अँड ट्रान्सफरमध्ये यायचे आणि फोटोला ग्रुपच्या हिशोबाने करून घ्यायचे. अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही प्रत्येक ग्रुपमध्ये फोटो लावून घ्यायचे. तर मी फटाफट ग्रुपमध्ये फोटो लावून घेतो. तर बघू शकता मित्रांनो मी 4ही ग्रुपमध्ये फोटो लावलेले आहेत. आता काय करायचं, इथून बॅक निघायचं आहे. आता काय करायचं मित्रांनो, सुरुवातीपासून तर शेवटच्या बिटमार्कपर्यंत जेवढेही बिटमार्क आहेत त्यांना तुम्ही फोटो लावायचे. फक्त काय करायचं, इथं मी तुम्हाला 25.13 सेकंदाच्या बिटमार्कवरती एक लिरिक्स PNG दिलेली आहे. तुम्ही त्याला काही करायचं नाही, बाकी जेवढेही बिटमार्क आहेत त्यांना तुम्ही फोटो लावायचे. त्यासाठी काय करायचं, सुरुवातीला यायचं आहे, प्लसच्या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. आता इथून फक्त तुम्ही तेच फोटो घ्यायचे ज्याचे तुम्ही बॅकग्राऊंड रिमूव्ह केलेले आहेत. फोटो ॲड केल्याच्या नंतर काय करायचं मित्रांनो, समोरच्या बिटमार्कवरती यायचं आहे आणि जी काही फोटोची लेअर आहे हिला इथपर्यंत ओढून घ्यायचं आहे. अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही प्रत्येक बिटमार्कप्रमाणे फोटो लावून घ्यायचे. मी फटाफट फोटो लावून घेतो. तर बघू शकता मित्रांनो आपले जेवढेही बिटमार्क होते त्या बिटमार्कप्रमाणे मी फोटो लावलेले आहेत. आता काय करायचं, आता आपल्याला इफेक्ट पेस्ट करायचे. त्यासाठी काय करायचं, इथून बॅक निघायचं आहे, आपला शेक इफेक्टचा प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. ओपन केल्याच्या नंतर पहिल्या इफेक्टवरती क्लिक करायचं, इफेक्टमध्ये यायचे, 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करायचा आहे. त्यानंतर इथून बॅक निघायचं आहे, आपला बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे. बिटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्याच्या नंतर मित्रांनो आता काय करायचं, सुरुवातीपासून तर 20.4 सेकंदाच्या बिटमार्कपर्यंत आता जेवढे आपले फोटो आहेत त्यांना हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. जे काही आपले फोटोचे बॅकग्राऊंड रिमूव्ह केलेले आहेत त्या फोटोना हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही जे काही आपण फोटोचे बॅकग्राऊंड रिमूव्ह केलेले त्यांना हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. तर मी फटाफट इफेक्ट पेस्ट करून घेतो. तर बघू शकता मित्रांनो जे काय आपली सुरुवातीपासून तर 20.4 सेकंदाच्या बिटमार्कपर्यंत फोटो होते त्यांना मी हा इफेक्ट पेस्ट केलेला आहे. आता काय करायचं, इथून बॅक निघायचं आहे, शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे.
ओपन केल्याच्यानंतर दुसऱ्या इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. इफेक्टमध्ये यायचं आहे, 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करायचा आहे. त्यानंतर इथून बॅक निघायचं आहे. बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे. ओपन केल्याच्यानंतर समोर यायचं आहे, 20.4 सेकंदाच्या बिटमार्कवरती यायचं आहे. आता इथं 20.4 सेकंदाच्या बिटमार्कवरती आल्याच्यानंतर इथून समोरील जे काही आपले 4 फोटो आहेत त्यांना हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. त्यासाठी काय करायचं आहे, फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टमध्ये यायचं आहे आणि पेस्ट इफेक्ट करायचा आहे. अशा प्रकारे काय करायचं मित्रांनो, जे काही आपले 20.4 सेकंदाच्या बिटमार्क समोरील जे काही आपली 4 फोटो आहेत त्यांना हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे मित्रांनो या 4 फोटोंना इफेक्ट पेस्ट केल्याच्या नंतर इथून बॅक निघायचं आहे. शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे. ओपन केल्याच्यानंतर तिसऱ्या इफेक्टवरती क्लिक करायचं, इफेक्टमध्ये यायचं आहे, 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करायचा आहे. त्यानंतर इथून बॅक निघायचं आहे, बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे. ओपन केल्याच्यानंतर आता मित्रांनो काय करायचं आहे, आता शेवटी यायचं आहे. आता मित्रांनो जे काय आपले शेवटचे 3 फोटो आहेत त्यांना हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. अशा प्रकारे मित्रांनो 3 फोटोंना हा इफेक्ट पेस्ट केल्याच्यानंतर काय करायचं आहे, सुरुवातीला यायचं आहे. सुरुवातीला आल्याच्यानंतर प्लसच्या बटनावरती क्लिक करायचं आहे, मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे आणि इथून जे काय मी तुम्हाला ओव्हरले व्हिडिओ दिलेला आहे तो ॲड करून घ्यायचा आहे. ओव्हरले व्हिडिओ ॲड केल्याच्यानंतर मित्रांनो काय करायचं आहे, शेवटी यायचं आहे. शेवटच्या बिटमार्कवरती आल्याच्यानंतर काय करायचं आहे, जे काही ओव्हरले व्हिडिओचा एक्स्ट्रा पार्ट आहे त्याला कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर काय करायचं आहे मित्रांनो, जे काही ओव्हरले व्हिडिओ आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. ब्लेंडिंग अँड ऑपेसिटीमध्ये यायचं आहे. लाईटनवरती क्लिक करायचं आणि स्क्रीन करून घ्यायचं आहे. तर आता मित्रांनो इथं आपला पूर्णपणे व्हिडिओ बनून झालेला आहे. आता याला डाउनलोड करण्यासाठी वरती कोपऱ्यात शेअरच्या बटनवरती क्लिक करायचं आहे आणि एक्सपोर्ट नावावरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे आपला आजचा व्हिडिओ हाच होता. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अगदी सोप्या मराठी भाषेत एडिटिंग शिकत राहा. तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये.